जे कपल बाहेर फक्त दोघेच राहतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम नक्कीच असेल. हाय गाईज, ऑफिसवरून आल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती तसे रोज नवरोबा करतात, पण त्यांनी आज काहीतरी नॉनव्हेज खाल्लं होतं, त्यामुळे मीच करून घेतली. त्यानंतर जेवणाची तयारी करायची. जेवणाला मला जास्त काही बनवायचं नव्हतं, कारण सकाळचे मुगाचं कालवण शिल्लक होतं. तर हाच तर प्रॉब्लेम आहे ना, सकाळचं बनवलं ना तर संध्याकाळला नक्की शिल्लक राहतं. का तर दोघंच असतो आणि ते दोघांना पण संपत नाही. म्हटलं तर रात्रीला एक्स्ट्राचं आणि काय बनवायला नको ना, तर ते सकाळला शिल्लक राहील. जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर रात्रीची भांडी घासायला घेतली. रात्रीची भांडी घासायचं म्हटलं ना, मला खूपच कंटाळा येतो. का तर रात्रीची एवढी थंडी असते आणि त्यात भांडी घासायचं म्हटलं ना, गार पाण्यात धुवावे लागतात, म्हणून मला ना लयच कंटाळा येतो. पण ती सकाळला ठेवली ना खूपच पसारा होतो, म्हणून मी सकाळला कधीच भांडी नाही ठेवत आणि संध्याकाळची रात्रीचीच घासून घेते. मग सगळं कामं वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतला. कारण रात्रीचा किचन कट्टा जर आपण आवरला ना, सकाळचं फ्रेश वाटतं आल्यानंतर किचनमध्ये. सगळं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर सकाळच्या डब्याची तयारी म्हणजे काय हो, संध्याकाळचं काहीतरी भिजत ठेवलं ना, मग सकाळचं बनवायला काहीच एक्स्ट्राचं काम नाही राहत. म्हणून मी मसुरा भिजत घालणार होते, म्हणजे सकाळी मी फक्त डब्याला ते बनवलं ना पटपट होतं. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.